नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या लाईफ ऑफ उत्कृष्टी मॉमी या चॅनलमध्ये। सकाळचे 6:30 वाजलेले आहे आणि इथे मी सृष्टी आणि उत्कर्षच्या टिफिनसाठी टोमॅटोची चटणी बनवून घेत आहे। आणि टमाटरची चटणी सिंपल पद्धतीने बनवून घेतल्यानंतर शेवटी मी थोडीशी साखर टाकते, जेणेकरून त्यांना सॉस सारखी फिलिंग यावी। देवपूजा करून सृष्टी शाळेत गेली। त्यानंतर मग मी बेडरूम आवरायला घेतला। बेडरूम मधील पसारा आवरून झाल्यानंतर मग मी हॉल आवरायला घेतला। सर्वात पहिले तर पडदे आणि खिडक्या उघडून घेतल्या, त्यामुळे घरातही उजेड येतो आणि हवाही छान प्रसन्न खेळती राहते आणि आपल्यालाही सकाळ झाल्यासारखं वाटतं। नाहीतर मग ते अंधारामध्ये अजून झोपून राहावं असं वाटतं। सगळ्या रूममधील पसारा आवरून झाल्यानंतर मग मी आमच्या सरांसाठी आणि माझ्यासाठीच्या पोळ्या लाटून घेतल्या, कारण सकाळी मी फक्त उत्कर्ष आणि सृष्टीच्या टिफिनसाठीच पोळ्या लाटून घेत असते। आणि त्यानंतर मग कपडेही झालेले होते, तेही मी वाळवत टाकायला घेतले। इतक्यात मुलंही शाळेतून आलेली आहेत। उत्कर्षने बॅगेची चेन खराब करून आणलेली आहे आणि दोघं भावांना असं वाटत आहे की आपण इथेच ती चेन सुधरवून टाकणार आणि तोच प्रयत्न इथे चालू आहे। प्रयत्न काही यशस्वी होणारच नव्हता, परंतु कसं आहे, त्यांनाही ते केल्याशिवाय शांतता लागणार नव्हती। उत्कर्ष शाळेत होता तिथपर्यंत त्याचं एक आज पार्सल आलेलं होतं आणि त्यामुळे त्याला सरप्राईज देण्यासाठी सृष्टीने ते मुद्दा म्हणून पार्सल बाहेर ठेवलं आणि त्यानंतर मग त्याला ते आणायला सांगितलं। आणि त्यानंतर मग त्यांचं इथे पार्सल उघडणं चालू आहे। पार्सल कोणाचं आहे हे अजून काही त्याला उमगत नव्हतं, परंतु थोडी थोडी त्याला आयडिया लागली आणि त्यानंतरचा त्याचा आनंद तुम्ही बघू शकता। हे पार्सल त्याच्यासाठी का मागवलं यामागेही एक स्टोरी आहे आणि ती मी तुमच्याबरोबर पुढच्या कोणत्या तरी एका ब्लॉगमध्ये शेअर करेल आणि ते तुम्ही नक्की बघा। आणि त्याच्यासाठी हे बड्डे गिफ्ट वगैरे काही नव्हतं बरं का, कारण त्याचं वेगळंच होतं। आणि उत्कर्षसाठी एक रिमोट कंट्रोल कार मागवलेली होती आणि आता पार्सल ओपन केल्यानंतर त्यांचा ती कार चालवण्याचा प्रयत्न चालू आहे, पण ती कार काही चालत नव्हती आणि तेच त्यांचं चालू आहे। मग खाली एक बटन होतं, तेही त्यांनी ऑन केलं आणि त्यानंतर अजून चालू करण्याचा प्रयत्न केला, पण ती कार काही चालूच झाली नाही, कारण की तिला चार्जिंग करावी लागणार होती। आज टिफिनला त्यांना टमाटरची चटणी दिलेली होती। मग टमाटरची चटणी काही त्यांना इतकी आवडत नाही। मग घरी आल्यानंतर मग मी त्यांना दुधीचा चिल्ला बनवून दिला आणि मग पोळीबरोबर तर टमाटरची चटणी काही इतकी चांगली लागत नाही, पण मग दुधीच्या चिल्ल्याबरोबर मग ती त्यांना मी खायला दिली। आणि हा दुधीचा चिल्ला गरम गरमच चांगला लागतो, त्यामुळे मग टिफिनलाही देऊ शकत नव्हती, त्यामुळे मग ते घरी आल्यावरच मी त्यांना गरम गरम बनवून दिले। घरी जी भाजी खायला ते कंटाळा करतात ती भाजी मी त्यांना टिफिनला देते, कारण तिथे कोणताच ऑप्शन उपलब्ध नसल्यामुळे मग ती भाजी ते खाऊन घेतात। आणि यामागे माझा एकच हेतू असतो की त्यांनी वेगवेगळे पदार्थ खायला हवे असं। यूट्यूबला मी एक हॅक बघितलेला होता तवा स्वच्छ करण्याचा, त्यानुसार मी आधी तव्याला छान गरम करून घेतलं। त्यानंतर थोडीफार जी घाण होती ती मी उलथणीने काढून टाकली आणि त्याच्यानंतर मग थोडीशी साखर टाकली। साखर टाकल्यानंतर थोडासा खाण्याचा सोडा टाकला आणि त्यानंतर मग लगेच रिॲक्शन होण्यास सुरुवात झाली आणि डिटर्जंट पावडर टाकायचं होतं, पण माझ्याकडे लिक्विड डिटर्जंट होतं, तेच मी टाकून घेतलं। त्यानंतर थोडासा लिंबू पिळून घेतला आणि तव्यावर छान पसरून घेतलं। परंतु प्रॉब्लेम असा होता की माझा तवा हा थोडासा खोलगट आहे, त्यामुळे सगळी रिॲक्शन ही मध्यभागावरच जास्त होत होती आणि जास्त तर कडेला त्या रिॲक्शनची गरज होती।
त्यानंतर मग थोडासा तवा थंड होऊ दिला आणि कडक घासणीने छान असा घासून घेतला आणि बऱ्यापैकी तवा छान स्वच्छ झालेला होता आणि अजूनही स्वच्छ झाला असता, परंतु मी हा हॅक पहिल्यांदाच करून बघितला आणि तो एवढा धूर आणि एवढी ती रिॲक्शन होत होती की मला खरंच खूप भीती वाटत होती. मनामध्ये असं वाटत होतं की घरात कोणीच नाही आणि जर आग वगैरे लागली तर मग मी काय करणार, अशी काय शंका माझ्या मनात येत होती आणि त्यामुळे मग मी ते पटकन आवरण्याचा प्रयत्न केला. ह्यावेळेस घेतलेल्या अनुभवावरून नेक्स्ट टाईम मी न घाबरता हे करण्याचा प्रयत्न करेन. तवा हा खोलगट असल्यामुळे बरेच वेळा मी त्याच्यावर पोळी झाल्यानंतर लगेचच भाजीही बनवून घेते, त्यामुळे मग कडेला तेलाचे थर त्याचे साचलेले होते. तेलाचे थर जरी साचलेले होते तरी ते एक नॉनस्टिकच्या तव्यासारखं काम करत होते. प्रॉब्लेम मला काहीच नव्हता, परंतु ते दिसायला चांगलं दिसत नव्हतं, त्यामुळे मग मी त्या हॅकचा उपयोग करून तवा छान स्वच्छ करून घेतला आणि हे पहा, छान अशी पोळी त्याच्यावर आता होत आहे. आणि त्यानंतर मग मी माझी आवडती भाजी बनवायला घेतली. हरभऱ्याची भाजी 2 दिवसापूर्वी मी बनवलेली होती, पण जास्तीची होती, मग त्याची अर्धी उरलेली भाजी मी आज बनवायला घेतली. भाजी बनवायला खूप सिंपल आहे, पण खायला एकदम टेस्टी लागते. भाजी बनवण्यासाठी आधी मी हिरव्या मिरचीमध्ये जास्त प्रमाणात लसूण टाकून ते छान वाटून घेतलं आणि तेलामध्ये तो खुडा तळून घेतल्यानंतर त्यात भाजी टाकली. चवीपुरतं मीठ टाकलं आणि भाजी परतून घेतली. भाजीतलं सगळं पाणी सुकल्यानंतर शेवटी अजून 1 चमचा तेल टाकून घेतलं. दुपारी कार चालत नव्हती, परंतु त्यानंतर मग ती चार्जिंगला लावली आणि त्यानंतर आता उत्कर्ष रिमोटच्या साहाय्याने कार चालवून कारचा छान असा आनंद घेत आहे. इथे मी माझा ब्लॉग संपवते. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत काळजी घ्या.